पिंपळनेरकर आक्रमक, रस्ता केला जाम। नागरिकांना धुळी व खड्डेमुक्त रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ देवरे यांनी 3 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले असून अशातच सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांची प्रकृती खालावली असल्याने पिंपळनेरकरांनी आक्रमक भूमिका घेत शहरातून जाणाऱ्या मार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते। यामुळे दोन्ही बाजूंनी गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतुकीची कोंडी झाली होती। परंतु पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी ठिय्या आंदोलन करणाऱ्यांची समजूत काढून ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। परंतु सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांचे अन्नत्याग आंदोलन अजूनही सुरूच आहे। परंतु अजूनही आमरण उपोषण स्थळी एकाही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही। अन्नत्याग आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे। आता तर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे। पिंपळ डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही समस्त डॉक्टर जे संदीप भाऊ देवरे पिंपळ शहरातून जाणारा जो रस्ता आहे 752G याची जी दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात संदीप भाऊ आज दुसऱ्यांदा परवा 3 दिवसापासून आणि त्यांचं दुसरं उपोषण आहे त्यास आम्ही पाठिंबा देण्यासाठी सगळे डॉक्टर जमलेले आहोत। रस्त्याची दुरावस्था गेल्या 5 वर्षापासून झाली आहे। रस्ता खराब आहे, श्वसनाचे आजार होतात, मणक्यांचे विकार होतात, लहान मुलांना त्रास होतो, अबालवृद्धांना त्रास होतो, वाहनधारकांना त्रास होतो। त्यामुळे समस्त पंचक्रोशीतील सगळे गावातील लोक सुद्धा या रस्त्यामुळे परेशान आहेत। हा चौबतीकर रस्ता त्वरित व्हावा या मागणीसाठी संदीप भाऊ इथे बसले आहेत। त्यांचा आमच्या डॉक्टरांच्या असोसिएशनच्या वतीने आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत। शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन सिमेंटचा 4 पदरी रस्ता आम्हा पिंपळकरांना द्यावा ही नम्र विनंती आणि संदीप भाऊंच्या उपोषणाला यश येवो असे मी चिंततो। धन्यवाद। आमच्या डॉक्टर असोसिएशन तर्फे जो पाठिंबा जाहीर केलेला आहे संदीप भाऊंना काही मेडिकल मदत लागली तर आमच्या असोसिएशनचे सगळे डॉक्टर तत्पर राहतील। गेल्या 5 वर्षापासून या धुळीमुळे निमोनियाची साथ आहे, ॲलर्जीचा खोकला, सर्दी, बालदम्याचे पेशंट खूप वाढलेले आहेत आणि याचे सगळ्या डॉक्टरांकडे त्यांच्यावर जर संख्या खूप प्रमाणात वाढलेली आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करावं ही विनंती करतो। धन्यवाद। म्हणून शासनाने लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा असे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। 4 वर्षापासून काम पेंडिंग आहे। अनेक वेळा आंदोलन झाले, रस्ता रोको केले आणि संदीप दादा देवरे हे दुसऱ्यांदा अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलेले आहेत। पहिल्या वेळेस हातून त्यांनी लिहून उपोषण मागे घ्यायला लावलं आणि त्यानंतर काहीच कार्यवाही केलेली नाही। हे दुसऱ्यांदा आता उपोषणाला बसावं लागत आहे। आता सुद्धा 3 दिवस झाले परंतु कार्यवाही शून्य आहे। म्हणजे आता आम्ही सर्व जनता, साक्री तालुक्यातील जनता आणि पिंपळवासी इतके अस्वल झालो की न्याय कोणाकडून मागायचं। हे जर प्रशासन इतकं पोखर झालेलं आहे, गेंड्याच्या कातडीचं आहे। जर आमरण उपोषणाला 3 दिवस होत आहेत तर आम्ही न्याय कोणाकडे मागायला जायचं हा महत्वाचा प्रश्न आहे। यात कलेक्टर साहेबांनी दखल घेतली पाहिजे होती परंतु त्यांचा प्रतिनिधी सुद्धा इथं आलेला नाही आणि जे काही चाललेलं आहे जे अत्यंत देशाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे। आपण आपल्या देशात लोकशाही म्हणतो आणि लोकशाहीच्या मार्गाने उपोषण करून आपल्या मागण्या पूर्ण करता येतात, मानता येतात, परंतु आपल्या ह्या मागण्या प्रशासनच दखल घेत नाही तर आम्ही जायचं कोणाकडे हा एक फार मोठा गहन प्रश्न आहे। त्यासाठी आम्हाला आता नाईलाजास्तव रस्ता रोको केला आणि त्यावेळेस एपीआय साहेब आल्या आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही जो डेप्युटी इंजिनियर आहे तो येत आहे
तो सकाळपासून येत आहे, अजून पोचलेला नाही. जे करोडोचे काम हे MSRDC करोडोचे काम करतात, परंतु तो डेप्युटी इंजिनियर ST बसवर येत आहे. ते खरं काय आहे, खोटं काय आहे ते आता API साहेबांनाच माहिती. परंतु डेप्युटी इंजिनियर येऊन हा मार्ग किंवा मार्ग निघेल असं काही मला दिसत नाही. जी कोर्टात गेलेली लांबी आहे त्या लांबी तर ठीक आहे, परंतु आता तात्पुरती दुरुस्ती आपण हे डिपार्टमेंट करू शकता. जर 50 वर्ष कोर्टात केस चालले तर जनतेने जावं कुठं, जनतेचे हाल कोण पाहणार. आणि आता इतके ह्या धुळीमुळे इतके आजार जात आहेत. कोणाला श्वसनाचा त्रास होतोय, कोणाला दम्याचा त्रास होतोय. पोटात आतड्यात अन्न नलिकेत सर्व धूळ साचते, त्याच्यामुळे दवाखाने इतके फुल्ल झालेले आहेत. डॉक्टर लोकांनी सुद्धा जनतेला या आरोग्याचा प्रश्न मिटवावा, त्यांनी सुद्धा या कामात